ती अभ्यास करायली, तिला कशाला डिस्टर्ब करतेस? शांत. हा. अरे हा, बरं सांगू का, मी एक चांगली गोष्ट पण तुझ्या दीदीला म्हणली. काय नको जाऊ दे आता. अरे ऐक ऐक तसं, मला मनातून इच्छा व्हायली की मी सांगावी एक गोष्ट. नको मला नको सांगू. आउट ऑफ बॉक्स. जाऊ दे आता, सांग ना म्हणलं ना, सांग ना. आता सगळं दीदीलाच विचारते. काय विचार? अरे तू दीदीला विचार नको, तू चॅटिंग बघ फक्त. नको मी बघणार बा. न सांगता दीदीला. मग तर आणखीन मार. ए बेदा. अबे भाऊ ती मला काय म्हण, मारते काय. काय म्हण प्रीती, जर तू दीदीला सांगली तर तुला जेवढा मोबाईल झाले का दीदी तेवढा देत नाही मोबाईल. अबे तुला एकच विचारते, थांब ना, तिने नाही, येऊ तर दे ना. काहीच विचार नको. मी चाललो ऑफलाईन, मी आता आता ब्लॉक करतो त्या आयडीला झालं. अरे थांब अरे थांब थांब. नाही ना, मला हिंमत होईना ना. ती म्हणली ती काय म्हणली बिचारी, अरे असं काय सांगू नका आपण बोलायला. तर तू जाऊ दे, सोड आता. मी ती काय, फक्त ती म्हणली सांगू नको कोणाला. कस काय. मजाच काय मनामध्ये चूल झाली की मी चांगलं काय, मीच येडा होतो. चल जाऊ दे, मी चले बाय. आणि कस काय. मला बोर व्हायले. अच्छा, बरं सांगू नका काही दीदीला, काही बोलू नका त्याविषयी. बघूत आता, मला माहित नाही मी काय बोलले. अरे भाई, मला तर वाटलं तुझ्यापेक्षा, जाऊ दे आता. आणखी तिचे काय म्हणलं तर तू आणखी अरे सानिश बाहेर येऊत काहीतरी नाही, खेळूया. पण काय म्हण मजा, म्हणजे माझ्या दीदीचा जसा पॉइंट ऑफ व्ह्यू होता तसा तुझ्या दीदीचा होता. जाऊ दे आता. जाऊ दे. तू मला एक विचारू का, तिचं नाव काढलं की तू डोकं काऊन सनकते बरं, एवढं सांगते का मला. होय. हॅलो. फक्त एक क्वेश्चन, तिचं नाव काढलं की तू डोकं काऊन सनकते बरं, एवढं सांगते मला. जाऊ दे आता. तुझं डोकंच दुखत आहे होय? अरे एवढा राग करायचा नाही आपल्या दीदीविषयी. हा. अरे बाई, जेवढ्या लवकर झालं तेवढ्या लवकर दूर जा. अरे अरे नाही, काल तसंच रात्री वाटते. काल रात्री अरे पप्पा तसंच बोलले वाटतंय. तिला. अरे ऐक ना ऐक ना. काल रात्री तिला पप्पा बोलले आता काही नाही, दूर जायचं मस्त. एकदम रडायच लागली. म्हणलं रड रड, मस्त वाटायली मला, रड. अरे दीदी रेड, हा ते परभणीला कॉलेजला ऍडमिशन घेतो म्हणली बघ, आता जाईल. अरे एकदा दूर गेल्या ना मग आठवण येते, जवळ राहिले ना काय आठवण येत नसते. अरे तिची मला कधीच आठवण अरे येऊ शकत नाही. तसंच राहते, तसंच राहते. अशा आठवणी तिनं मला सोडून गेली की बस कायच सांगा. अरे हे तर काय ना, आम्ही लहानपणी मी आणि माझी बहीण एवढे भांडणं करायचे, एवढे म्हणजे डायरेक्ट डोकं डोकं फोडाफोडी. मी तिसरी चौथीला होतो आणि माझी बहीण आहे. आता आईने की नाही आमच्या दोघांना कसं मारावं, असं लाकूड घ्यायचं, एक मला रपका आणि एक माझ्या बहिणीला रपका, एवढे भांडणं आमचे. तर मग अरे पाचवीला तुला की नाही, जास्त मारायला पाहिजे. ऐक ना, अरे लय मार, मग ऐक ना, पाचवीला मी सैनिकी शाळेत गेलो. तर मग 2 वर्ष मी तिकडे राहिलो. मग तिकडून आलं, मग बहीण काय पाहिजे तुला, हे पाहिजे का, ते पाहिजे का, ते घे. तुला हे यानं हे केलं का, त्यानं, अरे एवढा राड सांगू नका. मग 2 वर्ष झाले, मग 5वी 6वी झालं ना, मग मी 7वीला आलो. मग जर असं चाललं 1-2 महिने चाललं, आणि मग मी आता राहायला लागलो ना इथंच. मग डबल भांडणं, म्हणजे 36चा आकडा झाला बघ, असं झालं. माझं 2 वर्ष एवढं एवढं ऐकू लागली म्हणजे सांगू नको. आणि भावाचं का नाही, भाऊ तर नंबर 1च आहे, म्हणजे काय ऐकत आहे जे म्हणलं तुला ते. भाऊ पण आहे. हा, भाऊ एक आहे, एक बहीण आहे. कितवीत आहे रे तुझा भाऊ. दोघे मोठे आहेत. त्याचं अरे ग्रॅज्युएशन चालू आहे. अरे बाप. अरे अरे बाप, काय चाललंय अर्णव. अर्णव. काय नाही. अरे अर्णव, आराध्या कुठे, मला तिला बोलायचंय. ते सोड, मग ठीक झाला भाऊ, मी दवाखान्यात गेलतो. अरे अरे दवाखान्यात माझी घेतला का. तब्येत, अरे माझी तब्येत लय बिघडली म्हणा, नाकातून डोळ्यातून सगळीकडून पाणी यायले, माहितीये काय. अरे पा, मला कळणार पण एवढी येतं. अशी कशी तब्येत बिघडायली बरं, हे वातावरण चेंज व्हायले का. आम्ही थम्सअप ते पिल्या, अचानक बदललं मग. अरे सेम सेम सेम, मी आईस्क्रीम खाल्ली. मी तर रोज रात्री एक थम्सअपची बॉटल आईस्क्रीम ते. बाबा, किती 5-5 लिटर. मी तर किती दिवस झाले की हो असं स्प्राईट थम्सअप पिलंच नाही थंड. 5 दिवस लागतो. अर्णव लय भारी आवाज यायलाय. अरे सकाळी तर लय भारी बोलू लागलं. ते अविनाशला त्यानं 6 जिंकले, मी 7 जिंकले. हा, एका राऊंड ला जिंकले. कोण बोलवलं. ते चुटकी आराध्या आली. म्हणजे इथं आली. बाजूला आली.